गणपतीचं विसर्जन करण्यासाठी अनेक लोक दादरला येत आहेत, पण दादरला एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. ते म्हणजे आता इथं हे सगळे कलाकार वडापावचं वाटप करताना दिसतात आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. या सगळ्या गोष्टी पाहायला गेला तरी वडापाव वाटप आता इकडे करतात. जे जे भक्त इकडे विसर्जनासाठी येतात त्याला प्रसाद ओक वगैरे जे आहेत ते इकडे आता आपल्याला वडापाव वाटप करताना दिसत आहेत. प्रसाद सर आपल्यासोबत. प्रसाद सर, वडापाव वाटप करताय आणि सिनेमासाठी काय सांगायला आधी वडापाव खा. गणपतीचे 10 दिवस मोदक, काजू कतली, पेढे, बर्फी असं सगळं गोड खाऊन खाऊन तोंड खूप गोड झालंय. त्याच्यावर काहीतरी चमचमीत पाहिजे, खुसखुशीत पाहिजे. आता नवरात्र येणार, नवरात्रात अजून प्रसाद मिळणार, तो पण गोड असणार. म्हणून तोंडाला काहीतरी चमचमीत, खुसखुशीत, कुरकुरीत पाहिजे. म्हणून बरोबर नवरात्र संपतंय त्या दिवशी वडापाव घेऊन येतोय 2 ऑक्टोबरला. तर जसा खाल्ल्यानंतर जसं तृप्त वाटतं तसं चित्रपट पाहिल्यानंतर पण वाटेल, गॅरंटी आहे. पण काय सांगाल, इकडे तुम्ही मुंबईचा उत्साह पाहता सकाळपासून, आज जबरदस्त उत्साह आहे विसर्जनाचा, कसं काय पाहताय? अरे धमाल, प्रचंड ऊर्जा आहे, प्रचंड चैतन्य आहे वातावरणात. आणि आज एक वेगळ्या पद्धतीने काहीतरी प्रमोशन करतोय, त्यामुळे कलाकारांच्या चेहऱ्यावर पण उत्साह आहे, मजा येते खूप. किती वडापाव आता काय अजून वाटणार आहात? आम्ही आता 2 तारखेपर्यंत चालू राहणार वडापाव वाटप. वडापाव 2 तारखेपासून सगळ्या थिएटरमध्ये वडापाव मिळणार. फक्त सामोसा आणि पॉपकॉर्न नाही, वडापाव. तुम्ही बघू शकता, एकंदर पाहायला गेलं तर आनंद आहे. असं काहीतरी प्रमोशन करतायस. दादर आहे, विसर्जन आहे, काय सांग? येस, हो, मी लालबाग परेलचीच आहे आणि आतापर्यंत विसर्जन मिरवणुकीत नाचायला सहभागी होत होते. आज माझा सिनेमा येतोय 2 ऑक्टोबर पासून, वडापाव. तर माझ्या टीम सोबत इथे काय म्हणता येईल, बघताना वडापाव वाटताना मजा येते. मॅम, एक वेगळा प्रसंग आहे आणि वडापाव वाटतंय. आज विसर्जनचा दिवस पण आहे, उत्साह आहे, काय सांगा? खूप उत्साह आहे, कारण मला असं वाटलं होतं यावेळेला की फार आवाज कमी आहे बाहेर गणपतीच्या विसर्जनाचा, पण इथे आल्यानंतर आम्हाला ऍक्च्युअल दादर मधला जो काही वाईब आहे तो कळतो आहे. सो मस्त. गणपती बाप्पा मोरया. गणपती मोरे हे सुरू आणि सगळेच कलाकार आहेत ते वडापाव इकडे वाटप करताना दिसतात. हे सगळं जरी पाहायला गेलं तरी भारी गोष्ट आहे. आनंद होतोय सगळ्यांना प्रसाद ओख्यांना पाहून आणि तो आनंद आता द्विगुणित होताना दिसतोय. सगळेच लोक जे आहेत ती आता इकडे वडापाव वाटताना दिसत आहेत. वडापाव वाटप, विसर्जन, दादर, मुंबई, काय सांगशील? काय हा जल्लोष आहे आणि दादर यार. म्हणजे मी दरवर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनाला येते आणि या वर्षी अत्यंत आनंद होतोय की आम्ही आमच्या सिनेमाच्या निमित्ताने इथे आहोत आणि हा जोश जिथे वडापाव ऍक्च्युली ज्याचा उगम झालेला आहे त्या ठिकाणी मी आहे. त्यामुळे आम्ही खूप एक्साइटेड आहोत. खूप छान वाटतंय. किती भारी वाटतं सर आज इकडे चित्रपट 2 ऑक्टोबरला धमाल. मी मुंबईकरच आहे, त्याच्यामुळे मला मुंबई आणि गणपती हा कॉम्बिनेशनच कमाल आहे. आणि त्यात आमचा सिनेमा येतोय आणि वडापाव बोलल्यावरती प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. तेवढीच गर्दी तुम्ही सिनेमागृहात करा, बॉक्स ऑफिसवर करा, कन्फर्म तुम्हाला चित्रपट आवडेल याची गॅरंटी आम्ही देतो, लेखक म्हणून पण आणि अभिनेता म्हणून पण. शालो पुण्याचं आहे पण आज मुंबईमध्ये येऊन किती आनंद होतोय. विसर्जन तिकडे ढोल ताशे पण इकडचा कमाल उत्साह सकाळपासून आहे आणि आज वडापाव होता. पुणे ही राहण्याची भूमी, मुंबई ही कर्मभूमी आहे. तर गंमत अशी आहे की वडापावचा वाटप करताना खूप मजा येते, खूप प्रेम मिळते लोकांचं. आणि 2 ऑक्टोबर ही आपली तारीख आहे. वडापाव बघायला नक्की या 2 ऑक्टोबरला. शुभ मुहूर्त आहे, दसऱ्याचा पण मुहूर्त आहे. सो फार मजा येणार आहे. आणि गंमत म्हणजे 4 वर्षानंतर सिनेमामध्ये काम करायची संधी मिळाली. फार फार मस्त वाटतंय, फार कमाल वाटतंय. मला एक सांगणार आहे, गणपतीचा उत्साह तू बघतोय, विसर्जनाचा उत्साह तू पाहिलायस. लहान मुलं पण आता सामील होत आहेत, लहान मुलं पण विसर्जनाला येत आहेत. किती आनंदी गोष्ट आहे याबद्दल. खूप खूप खूप. आणि तू बघतोच माहोल काय आपला हा सण आहे आणि मजा येते या सणमध्ये. फारच लोक खूप उत्साहाने याच्यामध्ये सहभाग घेत आहेत. आत्ताही खूप मजा येते. तर पाहिलं तर ही सगळी मंडळी जी आहेत ती वडापाव देत आहेत. सगळ्या भाविकांना जे इकडे आलेत, जे दादर चौपाटीला आपल्या विसर्जनासाठी बाप्पाच्या आलेत, ते जेव्हा इकडे येतात तेव्हा रस्त्याने चालत असताना त्यांना हा वडापाव खाऊन तेवढाच आनंद मिळतो जेवढा कलाकारांना भेटून मिळतोय. एकीकडे आपण विसर्जनाची मजा उत्साह पाहतो, एकीकडे या कलाकारांनी त्या भक्तांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. जय सोबत श्रेयसा, वन पुढार न्यूज, मुंबई.